नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. तर थंबनेलवरून आपल्याला समजलं असेलच काहीतरी झालेलं आहे. आणि हे बघा इकडे बसलेले आहेत आपले चॅनलचे मालक. काय झालं तुम्हाला? तब्येत जरा डाऊन झाली आमची. म्हणजे आपला तोच तो सोफा, तीच ती भिंत, त्याच्यावरून तुम्ही समजला असाल आम्ही घरीच आहोत म्हणून. तर तिची तब्येत जरा अचानक खराब झाली. त्याच्यामुळे दवाई म्हणजे काय म्हणतात त्याला, काय औषध घेतले होते, पण तोवर बरं वाटलं. प्रवासाच्या आधीच पुन्हा नाही, पण बर्थडे झाला. आम्ही आदल्या दिवशी बर्थडे केला. अंका मला जायचं होतं 4 तारखेला, पण तिकडे होतो, गोव्याला जाणार होतो, म्हणून आम्ही आधीच बर्थडे सेलिब्रेट केला. आणि बर्थडेच्या दिवशी बिर्याणी वगैरे खायला ओके होते, पण संध्याकाळीनंतर रात्रीनंतरच मला थोडंसं अंग गरम झालं. असेल काहीतरी म्हणून गोळी घेतली मी आणि मग झोपले. तरी पण सकाळी तसंच वाटत होतं मला. तसंच वाटत होतं. आणि मग मला ठीक आहे, गोळी घेतल्यानंतर बरं वाटलं मला. चल जाऊया आता, थोडंसंच होतं अंग गरम. मला गोळी घेतल्यानंतर बरं वाटते मला. बुकिंग वगैरे केली, ट्रॅव्हल बुकिंग केली, हॉटेल बुकिंग केली आणि मग निघालो प्रवासाला. बॅग वगैरे सगळे त्यांनी आधीच्या मी सगळे ब्लॉग टाकलेत है ना. रेडी झालो, सगळं करून आम्ही पनवेलला पोहोचलो सुद्धा. बसवाल्याचा फोन सुद्धा आला की तुम्ही कुठे आहात म्हणून. आम्ही पनवेलला होतो, पण आम्हाला जायचं होतं कळंबोलीला. कळंबोलीला जाय म्हणजे पनवेलला होतं त्यांचं पिकअप पॉइंट, पण काही कारणास्तव ते कळंबोलीला वळवण्यात आलं. आणि मग म्हटलं ठीक आहे, थोडा फ्रेश होऊ आणि मग निघूया तिकडे. पण नाश्ता करताना नाश्ता काही खाल्ला नाही. तेव्हाच माझं अंग गरम व्हायला लागलं परत. आणि मला वाटलं की मला आता ताप येणार आहे आणि माझ्याकडे एनर्जी पण नव्हती की आपण जाऊया. म्हणून विचार केला प्लॅन कॅन्सल करूया आणि आपण घरी जाऊया. अंग पनवेलला जस्ट पोहोचलो. जर अजून पुढे गेलो असतो तर जामच प्रॉब्लेम झाला. म्हणजे आपण कसं आता अलिबाग मध्ये आहोत, अलिबाग वरून आपल्याला पनवेल गेलोय आणि पनवेलून पटकन तर येता येत नाही. म्हणजे तिथून आपल्याला लगेच येता येत नाही. पण जर आपण बाहेर गेलो आणि मग अचानक काही झालं, मग घर गाठताना थोडा वेळ होणार. त्याच्यामुळे म्हणलं आपला प्रोग्राम कॅन्सल करूया, इथे घरी जाऊया आणि मग घरी निघूया. आणि मग घरी आलो. त्यात पण आमचा एसटीचा प्रवास एकदम छान होता. एकदम बेकार जाम खड्डे पडलेत. जे लोक पनवेल, वडखळ, पेण या रोडनी प्रवास करताना माहिती. आणि एवढी गर्दी होती ना, आणि नेमकी बॅक साईडची सीट मिळाली, त्यामुळे काय विचारूच नका. आणि मग घरी आल्यानंतर डायरेक्ट डॉक्टरकडे निघालो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने तपासणी केली आणि मग इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या आणि मग घरी बॅगा वगैरे घेऊन. तर असा होता आजचा आमचा दिवस. म्हणजे त्या दिवशीचा दिवस जायचं होतं फिरायला, पण अचानक प्लॅन कॅन्सल झाला. एवढी सगळी तयारी केली होती, शॉपिंग केली होती, बॅग बिग खाऊ बिऊ सगळं भरलं होतं, बुकिंग सुद्धा केली होती. पण ऐन टायमाला तब्येत ठीक नाही तर मला काय जमलंच नसतं. जाऊ दे बुकिंग वगैरे, पण आपण घरी येऊया. कारण मला तब्येत डाऊन असली की मला पहिले घरच लागतं. घरी आल्यानंतर जरा आराम केल्यानंतर बरं वाटतं. पण मी उटीला गेलो, तिथलं पण मला क्लायमेट सहन नव्हतं झालं. खूप ताप. उटीला गेल्यानंतर 3 दिवसात परतीचा प्रवास, कारण 4-5 दिवस राहायचं होतं. पण नाही आत्ताच्या आत्ता जाऊयात. लगेच फ्लाईटची तिकीट बुक करा सांगितली की तू घरी चल, मला राहायचंच नाही. फ्लाईट बुक झाला आणि मग आलो. पण आता इथे कसं आपल्याकडे फ्लाईट थोडं लांब आहे, गोव्याला पण लांबच आहे. तिकडून पुन्हा तिकडे प्रवास, इकडे प्रवास. म्हणजे इकडून अलिबाग पासून सगळंच लांब आहे. मग कधी कुठे बाहेर जायचं झालं ना की जाम कंटाळा येतो. उद्याचे फ्लाईट असेल तर आदल्या दिवशीच आम्हाला निघायला लागायचं. असं सगळं म्हणजे ट्रॅव्हलिंग. सकाळची फ्लाईट असेल तर मग एअरपोर्टला जाऊन थांबायला लागतं. किंवा जर कोण असेल नाही तर मग आपला एखाद रूम वगैरे बुक करून राहायला लागतंय. बघूया आता फ्युचर मध्ये आपल्याकडे होतोय का नाही होतोय काय. तर एअरपोर्ट. तर माझी ट्रिप कॅन्सल झाली. मला याचं खूप दुःख वाटतंय, पण इट्स ओके. आता काय करणार. एवढी सगळी मी शॉपिंग सुद्धा केली होती, सगळं रेडी केलं होतं, पण माझीच तब्येत ठीक नाही तर काय करणार. प्रीतीचं सगळं बुकिंग वगैरे केलं होतं, सगळं कॅन्सल केलं आणि आता घरी आले. 2 दिवस थोडा ताप होता, पण आता मेडिसिन वगैरे चालू आहे, त्यानंतर बरं वाटते. थोडंसं व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. आणि आता त्या दिवशी ना क्लायमेट सुद्धा चेंज झालं होतं. खूप जास्त फॉग आला होता, धुकं असं वाटत होतं. त्याच्यामुळे पण मे बी असेल, तुमच्याकडे असेल की माहिती. पण अलिबाग साईडला, या साईडला खूप जास्त फॉग होता त्या दिवशी, सकाळपासूनच होतं. त्यामुळे क्लायमेट चेंजमुळे झालं काय माहीत नाही, पण पडले आजारी शेवटी. मग आता ठीक झालं, तर बरं वाटते मला. चेहरा वगैरे जरा बरं वाटते. त्या दिवशी खूपच जरा जास्त ताप आला होता. इट्स ओके. आता आहे घरी आराम करते. आई पप्पा सुद्धा आहेत, त्यामुळे कसं टेन्शन नाही. काय चला तर बघूया आता नेक्स्ट टाइमला कुठे फिरायला. नेक्स्ट टाइम काहीतरी प्लॅन करू. ठीक आहे, हा प्लॅन फर्स्ट टाइम असा प्लॅन आपला कॅन्सल झाला आहे ना. फर्स्ट टाइम म्हणजे जाऊन पुन्हा रिटर्न आलो. हा
आता पाहूयात नेक्स्टला काय होतंय, कसं काय प्लॅन करतोय. मला पण सुट्टी मिळायला हवी वेळेवर आणि तिला पण अरेंजमेंट करता आली पाहिजे. बाकी शॉपिंग वगैरे सगळी झालेली एकदम A to Z. फक्त थोडा मिशोचा इश्यू झाला होता. त्यांचं पण कसं आहे, रिटर्नचा आमचा खूप त्रास होतोय, रिटर्न होत नाहीयेत. रिटर्न म्हणजे आम्ही केलं रिक्वेस्ट पण ती लोक कॅन्सल करतात, काय माहिती काय. पिकअपवालेच कॅन्सल करतात आणि सांगतात की अनेबल टू रीच आणि घरी नाही आहेत वगैरे. मिशोवाल्यांचा हाच प्रॉब्लेम, म्हणजे मिशोवरून कपडे घ्यायलाच नको आता असं झालं. मी कधीपासून ते रिटर्नसाठी कपडे टाकले पण तो अजिबात न्यायलाच आला नाही, कॅन्सल करतो रिक्वेस्ट, काय माहिती काय आहे प्रॉब्लेम. तर बघूया चला. तर इकडे माणसं करतात मदत बायकोला, बायको आजारी आहे तर लोणी काढते. लोणी काढण्याची प्रोसेस चालू आहे इकडे. प्रीतला सांगितले जरा मदत कर मला, काय रे. तर करतोय तो. मी आरामात बसले, जरा आराम करते जरा. लोणी मस्त वरती आलेलं आहे. आता त्याचं आई बनवणार आहे तूप, घरचं साजूक तूप खायला. माझ्या चेहऱ्याला थँक्यू. बस आलाय भरतो. तर तापत ठेवल्यानंतर तूप निघेल त्याच्यातून. थँक्यू मंडळ, आभारी आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार. कशी आहे तब्येत आता? मस्त. नवऱ्यासाठी चहा. ठणठणीत झालीच लगेच? येस. डॉक्टरकडून जाऊन आल्यानंतर मी ठणठणीतच होते आणि कितीही आजारी असतील पण नवऱ्यासाठी चहा आणि जेवण मात्र द्यावंच लागतं. नवऱ्यानेच बनवलंय जेवण आज, म्हणून तर शूटिंग नाही केलीस. तुझं जेवण असला की लगेच शूटिंग. मेन म्हणजे शूट करायचं, त्यामुळं मी नाही शूट केलं. झोप झाली वाटते, जरा गोळ्यांची झोप लागते ना. येस. किती चमचे टाकले मी. मग कशी झाली ट्रिप तुमची? स्वप्नामध्येच मस्त झाली. मस्त झाली. चेहरा बघ, मी जस्ट चेहरा धुतलाय, काय केस पण तशीच झाली. रूप मेकअप करता, मेकअपचा रूप बघ कसं दिसते. मी काय नीट आजारी पेशंट सारखी दिसते का? आजारी पेशंट. क्लायमेट बदललंय, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. मध्ये ऊन होतं, आता लगेच सावली आणि ढगाळ वातावरण आलं लगेच. गोव्याला पण भरपूर पाऊस पडला बोलला होता मित्र. हो काय? त्याच्यामुळे काय आता बघूया, तिकडे जाऊन पण तुला जरा रूम मध्येच राहायला लागलं असतं. काळजी घ्या. चहा चालू आहे आमची प्रोसेस इकडे. आता गडगडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता पाऊस जात आलाय है ना. नवरात्रीमध्ये एकदा तरी पाहिजेत. कोजागिरीला पण पाहिजे ना पाऊस. आवाज पाहिजे पावसाचा. चहा बनवते, तब्येत ठीक आहे. प्रीतला चहा बनवते जरा. चहा घेतल्यानंतर जरा बरं वाटेल, जरा घशाला सुद्धा. ओके. आता आली मी वरती, चहा वगैरे दिला प्रीतला. आता जरा बरं वाटते मला. संध्याकाळ झालेली आहे आणि आता हवामान बदललेलं आहे. आता पटकन ढगाळ वातावरण आलं. सकाळपासून मस्त कडक ऊन पडला होता, तर आता मस्त ढगाळ वातावरण आलंय आणि हवा मस्त सुटले, थंडगार. असं वाटते कुठेतरी पाऊस पडतोय. तर गोळ्या वगैरे घेतल्या त्यामुळे झोप लागली मला मस्त. तर आता फ्रेश वाटते, आता बरं वाटते. पण मला हे वाटते की प्लॅन माझा कॅन्सल झाला. इट्स ओके. होतं कधी कधी, जशा म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असं नाही, कुठेतरी काहीतरी होतंच. बट इट्स ओके. पण बरं आहे फायनली, म्हणजे पनवेलला गेल्यानंतरच मी घरी निघाले. जर अजून पुढे गेलं असतं तर प्रीतला प्रॉब्लेम झाला असता. का मला, मी एकदा आजारी असले की मला पहिले घरी लागतं, म्हणजे घरी आल्यावरच मला बरं वाटतं, असं आहे माझं. पण त्यांनी सगळी तयारी केली होती प्रीतनी. ट्रिप प्लॅन पूर्ण त्यांनीच केली होती. हॉटेल बुकिंग सगळं त्यांनीच केलं होतं. सगळं कॅन्सल करावं लागलं. इट्स ओके. आता काय करणार. पण आता मला बरं वाटते घरी आल्यानंतर. तर असा आमचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे गोव्याचा. सगळी तयारी केली होती. बॅगसुद्धा मला अनपॅक करायचे आहेत. खाऊसुद्धा घेऊन गेलो होतो, तो सुद्धा रिटर्न आला. काहीच झालं नाही. तर होतं कधी कधी. इट्स ओके. ह्याच्या पुढे नेक्स्ट टाईमला अजून चांगली कुठेतरी ट्रिप प्लॅन करू, नेक्स्ट डेस्टिनेशनला मस्त अशी, असं ठरू काहीतरी. ही कॅन्सल, पहिल्यांदा अशी आमची ट्रिप कॅन्सल झाली. आम्ही तिथे पोचलो आणि आम्ही कॅन्सल केली, असं झालं. म्हणजे तिथे म्हणजे पनवेलला तर ड्रायव्हरचा फोनसुद्धा आलेला आम्हाला, कुठे आहात तुम्ही म्हणून. आणि यावेळेला आम्ही बसने प्रवास करणार होतो. मी बसने प्रवास कधी केला नाही. म्हणजे आम्ही रात्री
पनवेलवरून बस होती ती 6 वाजताची 6-6:30ची बस होती, म्हणजे झोपून जायचं स्लीपरीवाली बस होती. 6 वाजता जायची ती, उद्या सकाळी 6:30-7 गोव्याला पोहोचणार होती. प्रीतने आधी बसमध्ये प्रवास केला होता, मी नव्हता केला, म्हणून विचार केला की यावेळेला बसने प्रवास करून बघूया कसंच वाटतंय मला, पण नाही जाता आलं. तर अशी आम्ही प्लॅनिंग केली होती की बसने जाऊया म्हणून आरामात झोपून वगैरे, तर ते नाही जाता आलं. नेक्स्ट टाईमला बघू, कधीतरी प्लॅन करू गोव्याचा परत एकदा. तर आज काही जास्त मी शूट नाही केलं, ते मला तब्येत ठीक नव्हती वाटत, तर आणि चेहरा पण मला थोडासा पडल्यासारखाच वाटत होता, म्हणून मी आज काही शूट केलं नाही. तर मी हा व्लॉग इथेच एंड करेन आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला भेटेन. आता जरा बरं वाटते, पुढच्या व्लॉगमध्ये अजून थोडी फ्रेश होईन, तुमच्याशी बोलायलासुद्धा बरं वाटेल मला. तर चला आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.